आज 22 मार्च जागतिक जल दिनानिमित्त आंदोलनाचा हा 5वा टप्पा उल्हास नदी बचाव आंदोलनाचा आणि या आंदोलनाचे म्हणजे प्रमुख ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होतं ते आमचे मित्र माजी नगरसेवक जायंट किलर नितीन निकम, त्याचप्रमाणे माजी सभागृह नेते कैलासजी शिंदे आणि सर्व उपस्थित सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातले जायमा आणि बाकीचे सर्वच मंडळी हे 5व्या टप्प्यातलं आंदोलन आम्ही करत आहोत. आणि प्रशासनाचा गेल्या 8 वर्षापासून जे काही आंदोलनं चालू आहेत त्याच्यानंतरही प्रशासनाला किंवा शासनाला जाग येत नाही आणि त्या जाग आणण्यासाठी आज हा निषेध म्हणून मुंडन आम्ही करत आहोत. आणि या मुंडनातनं हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला प्रशासनाला आणि शासनाला देऊ इच्छितो की यानंतरही जर काही ही नदी स्वच्छ होण्यासाठी ठोस भूमिका घेतल्या गेल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये या आंदोलन आणखी वेगळ्या पद्धतीने तीव्र आंदोलन होईल आणि त्या संपूर्णपणे हे शासन प्रशासन जबाबदार राहील. या ठिकाणी जातपात धर्मपंथ पक्षाच्या सगळ्या बेड्या ओलांडून केवळ माणुसकीच्या नात्याने ही उल्हास नदी वाचावी म्हणून आम्ही सर्वच पक्ष एकत्र झालेलो आहोत. मी जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असलो किंवा आमचे कैलासजी आहेत शिंदे हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, नितीन निकम हे मनसेचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत. तर असं हे आगळं वेगळं आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय ते केवळ आणि केवळ ही उल्हास नदी स्वच्छ व्हावी, सुंदर व्हावी आणि हिचं पावित्र्य राखलं जावं. ज्या आपण म्हणतो की नदी ही देवीचं रूप असते, पण ह्या देवीला जर असं प्रशासन आणि असं शासन जर दूषित करणार असेल तर हे पाप ते कुठे भोगतील असा हा प्रश्न जनता आता आम्हाला विचारते आणि प्रशासनालाही विचारते. आणि हे आंदोलन तीव्र होण्यापूर्वी प्रशासनाने शासनाने योग्य ती दखल घेऊन कृपया ही नदी स्वच्छ करावी अशी विनम्र आवाहन.